एक असे संत ज्यांचे जीवन केवळ वैयक्तिक साधनेसाठी नाही तर समाजाच्या जागृतीसाठी समर्पित केले. श्री समर्थ रामदास स्वामी. श्री समर्थ हे केवळ जप तपापुरते नाही तर आपले मन, शरीर व विचार शुद्ध करणारी एक सशक्त शक्ती पद्धत आहे. त्या काळात समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण भारत भ्रमण केले व सर्व समाजाला आत्मसंयम, धैर्य आणि अंतशक्तीचे महत्त्व पटवून दिले. या भ्रमण काळात रामदास स्वामींना कृष्णा नदीच्या तीरावर सूर्यनारायणाची एक दिव्य मूर्ती मिळाली जी हुबहू श्रीरामांची स्वरूप होती. तेव्हा चाफळ येथे रामदास स्वामींनी भव्य राम मंदिर उभारले. यासोबतच त्यांनी 11 गावांमध्ये 11 मारुतींची ही स्थापना केली. यासोबत समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. पण त्या काळात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन होते. तेव्हा जनतेच्या धर्माशी निष्ठावंत राहावे म्हणून समर्थ रामदास स्वामींनी दासबोध, मनाचे श्लोक यासारखे अमूल्य ग्रंथ लिहिले. हे जीवनातल्या संघर्षांना कसे सामोरे जावे व आपल्या मनावर कसे नियंत्रण ठेवावे हे आपल्याला शिकवतात. त्यानंतर 1682 साली माघ नवमीच्या दिवशी रामदास स्वामींनी सज्जनगड येथे समाधी घेतली. म्हणूनच हा दिवस रामदास स्वामींच्या स्मरणात रामदास नवमी म्हणून साजरी केली जाते, जिथे अनेक भक्त या दिवशी दासबोध, मनाचे श्लोक यासारखे ग्रंथ, महाराजांचे ग्रंथ वाचतात व सज्जनगडवर अधिक जल्लोषाने महाराजांची समाधी उत्सव साजरी केली जाते.